हॅलो. तर रोज माझ्या घरी 1 लिटर जे दूध येतं गाईचं, त्याच्यापासून मी काय काय बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा मी हे गरम करून घेते छान असं, आणि त्याची जी साई असते ती 10-15 दिवस मी स्टोअर करते. तर साई स्टोअर केल्यानंतर मी पहिला विरजण लावते आणि दुसऱ्या दिवशी मी लोणी तयार करायला घेते. त्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये छान असं लोणी काढून घेते. आणि पहिली स्टेप जी करते मी लोणी काढल्यानंतर ते म्हणजे माझ्या मुलीसाठी सॉल्टेड बटर बनवते घरगुती पद्धतीने. तर त्याच्यामध्ये काय करायचं, बटर, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आणि असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर हे बघा, एकदम सॉफ्ट क्रीमी असं हे परफेक्ट टेक्स्चरमध्ये बटर बनवून तयार होतं. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा, बाहेरून विकत आणायची गरजच नाही आहे ना. फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतं हवाबंद डब्यामध्ये. पण माझं 10-15 दिवस इनफ होतं हे माझ्यासाठी एवढं, कारण मी फ्रेश लोणी काढत असते 15-15 दिवसाला. त्याच्यामुळे मी जेवढं हवं असेल तेवढीच क्वांटिटी स्टोअर करते. तर आता हे राहिलेल्या लोणीमध्ये मी थोडंसं लोणी साईडला काढले, कारण हे मी बटर चकली करणार आहे तिच्यासाठी. त्याच्यामुळे हे मला बटर तिथं यूज करायचं आहे. आता राहिलेलं सगळंच होऊन राहिलेलं जे लोणी आहे त्याचं मी तूप काढवायला घेतलेलं आहे आणि एकदम मंद गॅसवरती तिकडं तूप काढवायला ठेवलेलं आहे. तर आता राहिलेलं जे अर्धा लिटर दूध असतं त्याचं मी असं फ्रेश रोजचं दही लावते. आणि हे बघा, छान तूप असं कडलेलं आहे मंद आचेवरती. अजिबात म्हणजे तुळशीचं पान वगैरे टाकायची गरज नाही. खूप मस्त असं सुगंध पसरलेला आहे. एकदम छान असं रवाळ तूप बनून तयार होतं. हे बघा, एकदम परफेक्ट टेक्स्चर येतं थंड झाल्यानंतर. आणि हे मला 10-15 दिवस तिच्यासाठी पुरेसं होतं. तर बघा, थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि हे गाईचं तूप असल्यामुळे थोडंसं येल्लो कलर येतो. तर बघा, थंड झाल्यानंतर पूर्णपणे किती छान रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हीही बघू शकता. बघता क्षणीच त्याची प्युरिटी समजून येते की किती शुद्ध असं हे तूप आहे. तर चला, तर मग तुमचीही स्टोरी अशीच असते का? माझ्यासोबत नक्की शेअर करा. थँक्यू.